नमस्कार मित्रांनो, डिफेन्स फॅक्टरी मराठी या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। पोलीस भरती 2026-27 ची जाहिरात पुढच्या 4 ते 5 महिन्यामध्ये येण्याची खूप जास्त शक्यता आहे आणि या भरतीमध्ये जर तुम्हाला सिलेक्शन मिळवायचं असेल तर तुम्ही आतापासूनच तयार असलं पाहिजे। म्हणूनच पुढच्या 6 महिन्यामध्ये 100 पैकी 90 प्लस गुण मिळवून आपल्याला सिलेक्शन कशा पद्धतीने फिक्स करता येणार आहे त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे। त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे तुमचे मित्र आणि मैत्रीण पोलीस भरतीची तयारी करताय त्यांना सुद्धा या व्हिडिओची लिंक शेअर करा, कारण हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। आता जर आपण बघितलं तर आताची जी 2025-26 ची पोलीस भरती झाली, या पोलीस भरतीमध्ये जवळजवळ 15-15.5 जागा भरून घेतल्या गेल्या। त्या जागांपैकी 70 ते 80% मुलं असे होते की ते पहिल्या प्रयत्नामध्ये सिलेक्शन मिळवणारे होते, म्हणजे नवीन नवीन मुलं होते असं आपण म्हणू शकतो। मग या मुलांमध्ये कोणते मुलं असणारे रे, ज्यांनी फक्त 6 महिने अभ्यास केलेला आहे त्या मुलांचं सुद्धा सिलेक्शन झालं। बऱ्यापैकी मुलं असे होते की त्यांनी 6 महिने अभ्यास केला त्यांचं सिलेक्शन झालं। बऱ्यापैकी मुलं असे होते ज्यांनी 8 महिने अभ्यास केला, 10 महिने अभ्यास केला, 1 वर्ष अभ्यास केला आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये सिलेक्शन मिळवलं। काही काही तर असे होते की जस्ट 12वी झाली आणि 12वी झाल्यानंतर पहिलीच भरती दिली आणि त्या पहिल्या भरतीमधून पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन मिळवलं। मग आता हे जे काही सिलेक्शन मिळवणारे मुलं आहे त्या मुलांनी नेमकं काय वेगळ्या गोष्टी केल्या होत्या, त्यांचं नियोजन काय होतं, तर ही सुद्धा माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करायची आहे। आता बघा, यामध्ये काही नवीन मुलं असतात, काही जुने मुलं असतात। म्हणजे 10 ते 20% अशी मुलं आहे की ते आता जुने मुलं आहे आणि ते पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन मिळवत आहे, पण बाकीचे सगळे जे काही मुलं आहे 70 ते 80% ते नवीन नवीन मुलं पहिल्या भरतीमध्ये सिलेक्शन मिळवणारे मुलं आहे। ठीक आहे, मग आता या सगळ्यांची म्हणजे जुन्या मुलांची आणि नवीन मुलांची प्लॅनिंग ही वेगवेगळी असणार आहे, कारण जुन्या मुलांचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने झालेला असतो। फक्त चुका काय होतात माहिती का जुन्या मुलांच्या, ओव्हर कॉन्फिडन्स जास्त होतो कधी कधी। आणि ही रियालिटी आहे की आपण 7-8 वर्षापासून अभ्यास करतोय, मग आपण 2-4 जण जे नवीन नवीन पोलीस भरतीची तयारी करायला आलेले त्या 2-4 जणांना असं बसवायचं, बाबा हा घटक वाचायचा, तो घटक वाचायचा, ही प्रश्नपत्रिका सोडवायची, हा प्रश्न असं सोडवायचा, एवढ्या एवढ्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या। म्हणजे बाकीच्या नवीन नवीन मुलांना आपण ज्ञान देत बसायचं आणि इकडं आपलंच पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन राहून जातं आणि ते नवीन आलेले मुलं ज्यांना आपण ज्ञान देत असतो ते सिलेक्शन मिळवून जात असतात। म्हणून जे जुने मुलं आहे त्यांनी सगळ्यात पहिले काय करायचंय माहिती का, स्वतःवरतीच लक्ष द्यायचंय। ती पहिली चुकणी करायची की आपण बाकीच्यांना सल्ला देत बसणं वगैरे। आपण भलं, आपलं काम भलं, आपला अभ्यास भला। ज्यावेळेस आपली पूर्णपणे निवड होणार आहे त्यावेळेस तुम्ही सल्ले द्या की मी करून दाखवलं, माझी निवड झाली, मग मी अशा पद्धतीने केलं होतं, तुम्ही तशा पद्धतीने करा। ठीक आहे, म्हणजे इथं तुमचा वेळ त्यामध्ये जाणार नाही आणि तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाणार नाही। मग ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेल्यामुळे अजून काय होत असतं माहिती का, तुमच्याकडून वेगवेगळ्या चुका होतात, सिली मिस्टेक होतात, अभ्यासाला तुम्ही कमी वेळ देतात। मग तुम्हाला काम कशावरती करायचंय की माझे मार्क जाताय कुठं, हा महत्वाचा मुद्दा असणार आहे तुमच्यासाठी। जे जुने मुलं आहे त्यांच्यासाठी मी सांगतोय फक्त, ठीक आहे। आणि नवीन मुलांमध्ये काय असणार आहे, आता ज्यांनी पहिल्या 4 ते 5 महिन्यापासून अभ्यास सुरू केलेला आहे किंवा त्यातल्या त्यात आतापर्यंत अभ्यास सुरू केलेला नाही, मग इथून पुढे आता 3 ते 4 महिन्यानं जाहिरात आली तर ग्राउंड होतील, त्याच्यानंतर परीक्षा पुढे एखाद्या महिन्यानं होईल, म्हणजे 5 ते 6 महिने तुम्हाला परफेक्ट मिळू शकतात। मग या 5 ते 6 महिन्याचं तुमचं नियोजन कसं असलं पाहिजे, काय असलं पाहिजे ते पण आपण डिस्कस करूया। पण त्याआधी तुम्हाला जर ऑनलाईन बॅच पाहिजे असली तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या ॲपवरती हे ऑनलाईन बॅच बघा, स्वप्न खाकी 2.0 बॅच। अगोदरची जी स्वप्न खाकी बॅच होती त्या बॅच मधून जवळजवळ 6000 पेक्षा जास्त मुलांचं सिलेक्शन पोलीस भरतीमध्ये झालेलं आहे। मी स्वतः गणित बुद्धिमत्ता या बॅच मध्ये शिकवणार आहे, बाकीची जी काही टीम असणार आहे ती सुद्धा अनुभवी टीम असणार आहे। म्हणून या बॅचचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये फायदा घेऊ शकता, फायदा खूप त्या ठिकाणी होऊ शकतो। यामध्ये नवीन उपक्रम आपण चालू केलेला आहे, होमवर्क नोट्स तुम्हाला दिल्या जात आहे, सराव टेस्ट मिळते आणि टेस्टच्या टॉपरला आपण बक्षीस देत असतो। म्हणजे आपली पांढरा घोडा, काळा घोडा, वर्दीचा राजमार्ग हे महत्वाचे जे पुस्तक आहे ते भेट म्हणून देत असतो। बॅच घ्यायची असली तर महाराष्ट्र अकॅडमीचं ॲप तुम्ही नक्की डाउनलोड करू शकतात। आता बघा, जर तुम्हाला पहिल्या प्रयत्नामध्ये सर सिलेक्शन मिळवायचं असलं तर पहिल्या प्रयत्नामध्ये सिलेक्शन मिळवणारे जास्तीत जास्त मुलं कोणते असतात, तर ज्यांचा 1ली ते 12वी मध्ये जो काही पाया असतो किंवा 1ली ते 12वी पर्यंत जो शैक्षणिक बॅकग्राऊंड ज्याला आपण म्हणत असतो, ते शैक्षणिक बॅकग्राऊंड खूप पक्का असतं। म्हणजे 1ली ते 12वी पर्यंत ते हुशार असतात।
बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, अपूर्णांक, लसावी, मसावी, हा जो काही पाया आहे ना त्यांचा, ते खूप चांगल्या पद्धतीनं मजबूत झालेला असतो. मग ते काय करतात, पोलीस भरतीचा 4 ते 5 महिने अभ्यास करतात, सिलेक्शन मिळवतात, गेले ड्युटीला. पण आपण मागच्या 6 वर्षापासून घासतोय, 7 वर्षापासून घासतोय, तरी सिलेक्शन मिळत नाही. कारण आपण परीक्षेचा पॅटर्न समजून नाही घेतला. आता सुरुवातीपासून तुम्हाला तयारी करायची असेल, पुढच्या 6 महिन्यामध्ये सिलेक्शन करायचं असेल, तर या 5 स्टेप्स तुम्हाला सांगतोय, त्या 5 स्टेप्स फॉलो करा. कारण सिलेक्शन कोणाचं होणार आहे, परीक्षेचा पॅटर्न जे समजून घेणार आहे त्यांचं. आणि एक महत्वाची गोष्ट ही पण असणार आहे बरं का, जे पहिल्यापासून हुशार आहे, लवकर सिलेक्शन मिळून त्या ठिकाणी पोस्ट त्यांचं त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. आलं का लक्षात? आणि ज्यांचा अभ्यास कमी आहे त्यांचं सिलेक्शन थोडं लेट होणार आहे. पण त्यातल्या त्यात सुद्धा असे काही मुलं असतात, पॅटर्न समजून घेत असतात, त्या पद्धतीने अभ्यास करत असतात आणि ते सुद्धा पहिल्या प्रयत्नामध्ये सिलेक्शन मिळवत असतात. ठीक आहे, मग आपल्याला अभ्यास करत असताना काय करायचंय माहिती का, या 5 स्टेप्स लक्षात ठेवायच्या आहे. त्या 5 स्टेप्स मध्ये सगळ्यात पहिली स्टेप्स असणार आहे बघा, पीवायक्यू. आणि मी वारंवार सर्वच मुलांना हे सांगत बसतो की सुरुवात करताना सुद्धा अशी करायची. आणि हा जो काही असणार आहे ना, जसा आपण काय म्हणू शकतो की आपल्या पोलीस भरतीचा तो आत्मा आहे पीवायक्यू. कारण तुम्ही मागच्या 4 ते 5 वर्षामधल्या प्रश्नपत्रिका एकदा बघा, मागच्या 4 ते 5 वर्षामधल्या प्रश्नपत्रिका, या प्रश्नपत्रिकावरून तुमच्या लक्षात काय येणार आहे, भरपूर सारे प्रश्न रिपीट होत आहे. प्रश्न रिपीट होत आहे, त्यातल्या त्यात काय होतंय रे, पॅटर्न सुद्धा रिपीट होतोय. फक्त आताची जी भरती झाली त्या भरतीमध्ये थोडासा पॅटर्न बदल झाला, म्हणजे थोडे अवघड अवघड प्रश्न विचारण्यात आले आणि रिपिटेशन कमी झालं. रिपिटेशन कमी झालं म्हणजे प्रश्नांचं रिपिटेशन, म्हणजे समजा अगोदर विचारत होते 3+2 बरोबर किती, तर आता 2+4 विचारायला लागले. फक्त एवढं रिपिटेशन कमी झालं, कन्सेप्ट त्याच विचारला जात आहे, फक्त आकडे बदलून येत आहे आणि प्रश्नांची काठिण्य पातळी वाढवली, पण त्याच कन्सेप्ट आहे. पण आपल्याला इथं टाइम मॅनेजमेंट हा जो काही घटक आहे तो प्रॉपर असणार आहे. ठीक आहे, मग सगळ्यात महत्वाचं, सुरुवातीला तुम्हाला एकदा पीवायक्यू बघायचे की प्रश्न नेमके कसे कसे विचारले होते, कोणकोणत्या घटकांवरती विचारण्यात आले होते. मग मी काय करणार, एखादं पीवायक्यूचं पुस्तक घेणार, त्या पुस्तकामधून मी प्रश्न बघणार फक्त की बाबांनो मुंबई शहरला कसा पेपर आला होता, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर SRPF ला कसा आला होता, असे सगळे पेपर मी बघणार आहे. आणि त्या पेपरमधून मी काय करणार, माझी जी महत्वाची वही आहे त्या वहीमध्ये पहिल्या पानावर गणित टाकणार, गणित विषय, 2-3 पानं सोडून पुन्हा बुद्धिमत्ता, 2-3 पानं सोडून पुन्हा मराठी, आणि 2-3 पानं सोडून पुन्हा जीके. आणि असं मी काय करणार आहे, विश्लेषण करणार की बाबांनो गणितामध्ये कोणकोणत्या घटकावर प्रश्न विचारले गेले. मग गणितामध्ये संख्या या टॉपिक वरती प्रश्न वारंवार विचारले जातात. प्रत्येकच प्रश्नपत्रिकेमध्ये 2-3 दिसतात, कधी कधी 5-6 पण दिसतात. मग या संख्या टॉपिक मध्ये बी प्रश्न कोणत्या कन्सेप्ट वरती येतोय, सम संख्यांवरती येतोय, विषम संख्यांवरती येतोय, मूळ संख्यांवरती तर खूप येतोय, पुन्हा नैसर्गिक संख्यांची बेरीज, सम संख्यांची बेरीज, विषम संख्यांची बेरीज, सम संख्या काढणं, विषम संख्या काढणं, यावर प्रश्न वारंवार विचारले जात आहे. 1 ते 100 मध्ये कोणता अंक किती वेळा येतो हे तुम्हाला समजलं पाहिजे की प्रश्न एक्झॅक्टली कोणत्या घटकावरती येतोय, आणि त्याच घटकावर वारंवार वारंवार प्रश्न तुम्हाला विचारले जात असतात. म्हणून सांगितलं की पीवायक्यू हा आत्मा असणार आहे, पीवायक्यू तुम्हाला मार्ग दाखवणारा एक शिक्षक असणार आहे. आलं का लक्षात? मग संख्या टॉपिक झालं. दुसऱ्या टॉपिकचं सेम करायचं. समजा विभाज्यतेच्या कसोट्या आहे, यामध्ये तुम्हाला 1 ते 12 पर्यंत कसोट्या जास्तीत जास्त लक्षात ठेवायच्या, त्यावर प्रश्न येतात. मग 11ची कसोटी वारंवार विचारली गेली आहे, त्यावर प्रश्न येतोच. कशावरून कळालं, मागच्या झालेल्या प्रश्नांचं विश्लेषण चांगलं केलं म्हणून. ठीक आहे, त्यानंतर समजा बुद्धिमत्ताचा एखादा विषय घेतला आपण, आता दिनदर्शिका टॉपिक, कोणता टॉपिक घेतला, दिनदर्शिका हा टॉपिक घेतला. आणि या टॉपिक मध्ये प्रश्न नेमकं कोणत्या कन्सेप्ट वरती येतात, सगळ्यात पहिले काय येतं की बाबांनो वार काढणे, नंतर तारीख काढणे, दिनदर्शिकेची पुनरावृत्ती, दिनदर्शिकेची पुनरावृत्ती, एखादी विशिष्ट तारीख दिलेला त्या तारखेचा वार डायरेक्टली काढणे, विशिष्ट तारीख दिली असताना. मग असं विश्लेषण तुम्हाला करायचं की दिनदर्शिका टॉपिकचं एवढं एवढं वारंवार विचारताय. ठीक आहे, त्यानंतर घड्याळ हा टॉपिक आहे. घड्याळ या टॉपिक मध्ये काय विचारलं जातंय, तर घड्याळाचा कोन, घड्याळातील काट्यांचा जो काही कोन आहे तो वारंवार विचारला जातोय. त्यानंतर आरशातील, घड्याळाची आरशातील प्रतिमा विचारली जाते, खराब घड्याळावरती प्रश्न आहे. मग हे जे काही पॉइंट आहे ना ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने लिहून घ्यायचे आणि प्रत्येक घटकाचे असे करायचे. आणि तुम्ही जिथं अभ्यासाला बसता तिथं चिपकवून टाका.
म्हणजे तुम्ही बरोबर अभ्यास करताय, परीक्षेनुसार करताय हे तुमच्या लक्षात येणार आहे. नाहीतर आम्ही कोणतंही पुस्तक घेतो, वाचत बसतो, उठलं की सुटलं चली गाडी, असं नाही करायचं. परीक्षेचा पॅटर्न समजून घ्यायचा. जेव्हा मी एनडीएची तयारी करत होतो 12वीला असताना, 12वीलाच असताना, 12वी सुद्धा माझी झाली नव्हती, तर 12वीचा रिझल्ट लागण्याच्या अगोदर मी एनडीएची परीक्षा पास झालो होतो. तुम्हाला 12वीला असताना, अपेरिंग असताना एनडीएची परीक्षा देता येत असते. मग मी सुरुवातीपासून मी हुशारच होतो शाळेमध्ये. मग त्याचा फायदा मला काय झाला, मी पुढचे 5 ते 6 महिने अभ्यास केला. पहिल्या प्रयत्नामध्ये एनडीएची परीक्षा पास केली. काय झालं, मी सुरुवातीपासून हुशार होतो शाळेमध्ये, म्हणून मला 5 ते 6च महिने अभ्यास करावा लागला. आणि या 5 ते 6 महिन्यामध्ये जी युपीएससी परीक्षा घेत असते आर्मी अधिकारी बनण्यासाठी एनडीए म्हणून, त्या एनडीएचा पेपर मी पास झालो. पण या 5 ते 6 महिन्यामध्ये मी नेमकं काय केलं, तर सगळ्यात पहिले सुरुवातीला मी काय केलं, पीवायक्यू बघून घेतली, की बाबांनो प्रश्न नेमके कोणकोणत्या घटकावरती विचारले जात असतात, त्याचं विश्लेषण एकदम चांगल्या पद्धतीनं केलं. ते तुम्हाला जमलं तर 100% तुमचं सिलेक्शन पुढच्या 5 ते 6 महिन्यामध्ये होणार आहे. 100% होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा मी काय केलं, एकदा पीवायक्यू समजून घेतले, त्यावरून घटकांची लिस्ट काढली, की या घटकावरती एवढे एवढे प्रश्न विचारतात, मग या घटकामधले एवढे सब घटक विचारत असतात. मग त्यानंतर मी काय ठरवलं, की आपण बेसिक पक्क करू. काय पक्क करू? बेसिक. म्हणजे दुसरी आपली स्टेप काय असणार आहे, बेसिक पक्क करायचे आपल्याला प्रत्येक विषयाचं. मग मी गणितामध्ये आणि बुद्धिमत्तामध्ये कशाला बेसिक म्हणू, पाढे सगळ्यात महत्वाचे, कारण कॅल्क्युलेशन साठी पाढे लागणार आहे तुम्हाला. पाढे असतील, वर्ग असतील, घन असतील, बेरीज वजाबाकी, गुणाकार भागाकार, दशांश संख्यांची बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार असेल, भागाकार असेल, त्याचबरोबर अपूर्णांक, लसावी मसावी, हे सुरुवातीचे जे काही मूलभूत पाया ज्याला आपण म्हणतो, तो पाया तुम्ही असा भक्कम करून घेतला पाहिजे. तो पाया जर तुमचा भक्कम झाला ना, तर 100% तुम्हाला पुढचे टॉपिक सोपे जाणार आहे. पण आपण सुरुवातच कशावरून करतो, संख्या टॉपिक घेऊन बसतो, डायरेक्ट पुस्तक वाचायला सुरुवात करत असतो. कारण इतिहास हा विषय खूप मोठा आहे, गणित हा विषय खूप मोठा आहे, पण आपल्या परीक्षेची डिमांड काय आहे, जर हाच अभ्यास करून, आता गणित बुद्धिमत्ता हा विषय तिकडे एमपीएससीला पण आहे, मग तुम्ही अधिकारी व्हा ना तोच अभ्यास करून. पण आपल्या परीक्षेची डिमांड काय, लेवल काय, पॅटर्न काय, तो ओळखून तुम्ही अभ्यास करा. त्याला दिशानुसार दिशादर्शक अभ्यास असं आपण म्हणत असतो. पण ते करून तुम्ही अभ्यास नाही केला, नुसतं चालू आहे वाचणं, काही बी व्हिडिओ पाहिणं, लेक्चर पाहिणं, त्याला आपण दिशाहीन अभ्यास असं म्हणत असतो. ठीक आहे. मग बेसिक एकदा सुरुवातीला कव्हर करा आणि त्यानंतर मग प्रकरणाकडे वळायचे, सुरुवातीला नाही. मग मराठीचं काय काय बेसिक आहे ते कव्हर करून टाका. जीकेचं काय काय बेसिक आहे, राजधान्या, चलन वगैरे सगळं तुम्ही चांगलं करून टाका, म्हणजे पुढे तुम्हाला सोपं जाणार, पुढे अडचण येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर मी आता प्रकरणाला, घटकाला सुरुवात करणार आहे. मग प्रकरण सुरुवात केल्यानंतर समजा मी आता लसावी मसावी हे प्रकरण घेतलं. कोणतं? लसावी मसावी. आणि तुम्हाला हे पण बघायचंय बरं का, की मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये फिक्स प्रश्न येणारे टॉपिक कोणकोणते. लसावी मसावीवरती हमखास प्रश्न असतो, संख्यावरती 2-2, 4-4 प्रश्न हमखास असतात. म्हणजे 25 पैकी आपल्याला वेटेज काढायची, की कोणत्या विषयावरती हमखास प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणून. शेकडेवारीवरती 1 ते 2 प्रश्न असतातच. म्हणजे ते टॉपिक आपल्याला प्रायोरिटीने अभ्यासायचे आधीच. ठीक आहे. मग लसावी मसावी घेतल्यानंतर मी काय करणार, समजा जर माझा अभ्यास चांगला असला तर मी पुस्तक घेणार आणि त्या पुस्तकामधूनच लसावी मसावीच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करणार आहे. या कन्सेप्ट क्लिअर केल्यानंतर या लसावी आणि मसावीवरती मागच्या 4 ते 5 वर्षामध्ये विचारण्यात आलेले पोलीस भरतीचे सगळे प्रश्न मी सोडवणार. केव्हा? जेव्हा हा टॉपिक मी लेक्चर करतोय या टॉपिकचे, किंवा एखाद्या पुस्तकातून कव्हर करतोय, तेव्हाच मी काय करणार, मागच्या 4 ते 5 वर्षामध्ये जेवढे पण प्रश्न विचारण्यात आलेले तेवढे सगळे प्रश्न मी सोडवणार आहे. जर मला अजून सराव करायचा असला तर एमपीएससी ला जे मसावी लसावीवरती विचारले ते सोडवा, टीसीएस न जे मसावी लसावीवरती विचारले ते सोडवा, बँकेनं जे विचारले ते सोडवा. हे जास्त सरावासाठी सांगतोय. पण पोलीस भरतीला जे विचारण्यात आलेले ते जेव्हाच तेव्हा सोडवायचे. आणि हे तुम्हाला केव्हा सोडवता येणार आहे, तर या काळा घोडा प्रश्न संचामधून तुम्ही सोडवा. याच्यामध्ये तुम्हाला घटकनुसार प्रश्न विश्लेषण करून दिलेले. एखादा प्रश्न जमत नसला त्याचं विश्लेषण स्वतः बघा तुम्ही, की असं असं उत्तर आलं, या स्टेप्स होत्या. आणि एका एका टॉपिकचे तुम्हाला 300-200 त्याच्यापेक्षा जास्त प्रश्न मिळणार आहे सरावासाठी. त्याचं विश्लेषण सुद्धा तुम्हाला मिळणार आहे काळा घोडा या प्रश्नसंचामध्ये. नवीन अपडेट होऊन आलेला आहे बघा. एकदम चांगल्या पद्धतीनं विश्लेषण दिलेलं आहे, डिटेल असं विश्लेषण. आताच्या भरतीचे सुद्धा प्रश्न त्यामध्ये ऍड केलेले. तुम्ही स्वतः एकदा पुस्तक बघून घ्या व्यवस्थित, की कशा पद्धतीने आहे, की आपल्याला फायदा होऊ शकतो का. आणि आता जे 2026 चे अवघड प्रश्न विचारले ना, त्याच्यासाठी विश्लेषण करणं गरजेचं आहे.
की याचं उत्तर असं होतं, हा प्रश्न असा सोडवायचा आहे. तेवढं जरी तुम्ही चांगलं केलं ना तर 90+ गुण हमखास मिळतात. कारण तुम्ही निवड झालेल्या मुलांकडून ऐकलं असेल की 100 पैकी 90+ गुणांसाठी ग्रंथ भाग 1 आणि ग्रंथ भाग 2 म्हणजे 44,000+ ज्याचं जे नवरूप आहे तेवढं कव्हर केलं तर 90+ गुण मिळतात म्हणले होते पोरं. बऱ्यापैकी सिलेक्शन झालेल्या मुलांकडून ऐकायला मिळालं. आणि खरंच येते, कारण यामध्ये विश्लेषणच तसं दिलेलं आहे की प्रश्न या विश्लेषणामधून येतात, नाहीतर जसेच्या तसे कॉपी होऊन येतात. गणित बुद्धिमत्ताचे याही वर्षी जसे तसे कॉपी होऊन बरेचसे प्रश्न आले, कन्सेप्ट जशा तशा आल्या. म्हणून पीवायक्यूला महत्व आहे हेच तुम्हाला सांगायचंय. म्हणजे प्रकरण झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, त्याच वेळेला त्या प्रकरणावरती आधारित प्रश्नांचा सराव करायचा आहे. ठीक आहे, हे झालं. त्यानंतर आता तुम्ही कुठे येणार आहे, समजा प्रश्न सोडवले तुम्ही, प्रश्न सोडवल्यानंतर तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवायची. म्हणजे 1 ते 100 गुणांची जी प्रश्नपत्रिका असते त्यामध्ये गणित, बुद्धिमत्ता, जीके, मराठी हे सगळे विषय असतात ना, त्या सगळ्या विषयाची एक प्रश्नपत्रिका सुरुवातीला तुम्ही आठवड्यामधून सोडवा. म्हणजे आठवड्यामधून फक्त 1 किंवा 2च सोडवा सुरुवातीला, कारण तुमचा अभ्यास झालेला नसतो, सिलेबस पूर्ण कंप्लीट नसतो. मग रोज तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात केली, तुमचा मार्क येतात 20, 22, 18, 17. तुम्हाला वाटतं की पोलीस भरती हमारे बस की बात नाहीये, कारण मार्क 20-22 येतात आणि 85+ 90+ घ्यायचे. ठीक आहे, मग काय करावं बाबा? मग त्यासाठी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला काय करायचंय, आठवड्यामधून सुरुवातीला 1-2च सोडवायचे आहे. आणि जेव्हा तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर होणार आहे त्यानंतर रोजच्या तुम्ही 2 सोडवा, 3 सोडवा, 5 सोडवा, तुमचा सराव होणार आहे, तुमचाच अजून त्या ठिकाणी रिव्हिजन होणार आहे. पण सुरुवातीला ती चूक नाही करायची. सुरुवातीला आठवड्यातून 1-2 तुम्ही सोडवू शकतात की बाबांनो प्रश्न कसे विचारतात, पॅटर्न काय असतो, कोणते टॉपिक असतात, लेवल असते, टाइम मॅनेजमेंट तुमचं क्लिअर होणार आहे. त्यानंतर तुम्हाला सवय आतापासून लागणार आहे प्रश्नपत्रिका सोडवायची. आणि ज्यावेळेस आपण ऍक्च्युअल पोलीस भरती जाणार आहे त्याच्या अगोदर तुम्ही 100-200 प्रश्नपत्रिका सोडवलेल्या पाहिजे आधीच, त्यावेळेस सिलेक्शन फिक्स होणार आहे तुमचं. ठीक आहे, या स्टेप्सनं जर तुम्ही गेले ना तर 100% तुमचा अभ्यास होणार. प्रश्नपत्रिका तुम्हाला 1 ते 100 प्रश्न असे सोडवायचे असल्या तर पांढरा घोडा प्रश्न संच आहे बघा, यामध्ये मागच्या 3 वर्षाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला शॉर्ट बट स्वीट म्हणजे थोडक्यात असं महत्वाचं असलेलं विश्लेषण करून दिलेले, सगळे उत्तर माग असणार आहे तुम्हाला. म्हणजे तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवायची, इकडे चेक करायचं माग स्पष्टीकरणामध्ये की तुमचे किती बरोबर आहे, किती चुकले, जे चुकले ते कशामुळे चुकले ते पण तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागणार आहे, अनालिसिस करावं लागणार आहे. काळा घोडा दुकानामध्ये बघा एकदा जाऊन, चांगला वाटलं तर तुम्ही हा काळा घोडा सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे, आणि जे जुने मुलं आहे किंवा ज्यांचा जो काही स्कोअर आहे तो 60 मार्काच्या वरती जात नाही किंवा 70 ते 80 मध्ये अडकतो पण 80च्या वर काही जाईना, तर ते काय करताय माहिती का, एक महत्वाची चूक करताय. पहिले म्हणजे प्रश्नपत्रिका OMR शीट वरती न सोडवणं. कारण आपल्याला परीक्षा कुठे सोडवायची, अशाच पद्धतीनं सोडवायची ना, असं टिक मारून थोडी करायचंय तुम्हाला, नाही. टाइम मॅनेजमेंट करायचं की आपल्याला 90 मिनिटांमध्ये 100 गुणांची प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. मग प्रश्नपत्रिका सोडवत असताना OMR म्हणजे गोलवाल्या याच्यावरती सोडवायची, बरोबर वेळ लावायचा आणि प्रश्न सोडवत जायचे. आणि सोडवताना काय करायचं, सोपे प्रश्न पटपट पटपट अगोदर सोडवून घ्यायचे, सोपे 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 सोपे, त्यानंतर मीडियम आणि नंतर अवघडकडे जायचं. ज्याला हे टाइमाचं मॅनेजमेंट जमलं की 90 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवणं जमले ना, तो 100% 90+ गुण त्या ठिकाणी घेणार आहे. कारण हेच महत्वाचं असतं. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवायची. ठीक आहे, आणि आता तुम्हाला काय करायचं बाबांनो, मी प्रश्नपत्रिका अशा सोडवणार ज्याच्यामध्ये 5 प्रश्न हे करंटचे असणार आहे. कशाचे असणार, चालू घडामोडीचे 4-5 प्रश्न असणार. बाकीचे प्रश्न मग जीके असेल, मराठी असेल. ठीक आहे, त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ता असेल, अशी 100 गुणांची प्रश्नपत्रिका. आणि प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला अनालिसिस करायचंय. मग गणित बुद्धिमत्ता असू द्या किंवा जीके आणि मराठी सुद्धा असू द्या. कारण मराठीमध्ये कसं असतं माहिती का, समजा आता मराठीचा अलंकार या टॉपिक आहे किंवा संधी हा टॉपिक आहे, इथं प्रश्न विचारला, खाली 4 पर्याय, तुम्ही इथं प्रश्न वाचला, उत्तर दिलं, पण तुम्ही चुकलं किंवा बरोबर आलं तरी विश्लेषण केलं पाहिजे. कारण स्पष्टीकरणामध्ये या पर्यायाची, या पर्यायाची आणि या पर्यायाची, या पर्यायाची, सर्व पर्यायाची माहिती दिलेली असते. मग कारण या पर्यायावरती प्रश्न येऊ शकतो ना. आता इथं दिलेला आहे दुसरा अलंकार, इथं दुसरा, 4 प्रकारचे 4 अलंकार आहे, याचं उत्तर हा अलंकार आहे, पण बाकीच्या 3 अलंकाराबद्दल काय, ते 3 अलंकार म्हणजे नेमकं काय आहे, त्याची उदाहरणं काय आहे, हे सुद्धा तुम्हाला कळालं पाहिजे. कारण त्यावर प्रश्न येऊ शकतो आणि यालाच खरा अभ्यास म्हणत असतो आपण. ठीक आहे, ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. जे जुने मुलं आहे त्यांनी फक्त जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवण्यावरती भर द्यायचा आहे. स्वतःच अनालिसिस करायचंय की सिली मिस्टेक कुठं होत आहे, कशामुळे होत आहे म्हणून. त्यासाठी तुम्हाला प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त सोडावं लागणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं अनालिसिस करावं लागणार आहे. फक्त गणित बुद्धिमत्ता करत बसू नका.
कारण गणित बुद्धिमत्ता आपल्याला सोडवायला भारी वाटत असतं, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पैकीच्या पैकी गुण देणारा विषय तुम्हाला. पण 90+ गुण देण्यामध्ये महत्व कशाला असतं, तर आत्ताची जी भरती झाली त्या भरतीमध्ये 90% ठिकाणी पॅटर्न काय होता, मराठीचे 25 प्रश्न होते, गणिताचे 25 प्रश्न होते, बुद्धिमत्ताचे जवळपास 25 प्रश्न होते आणि जीकेचे 25 प्रश्न होते. या 25 प्रश्नामध्ये 4-5 प्रश्न हे चालू घडामोडीचे होते जीकेच्या. ठीक आहे, असाच पॅटर्न होता. मग तुम्हाला लक्ष काय द्यायचंय माहिती का, आता ज्याला 90+ गुण घ्यायचे असेल त्यांना टार्गेट ठेवायचे की मराठी मधला माझा एकही गुण जाणार नाही. तुम्ही प्रॉपर मराठीचा अभ्यास केला तर पैकीच्या पैकी गुण मिळतात म्हणजे मिळतात. आउट ऑफ सिलेबस असं काही नाही इथं मराठीमध्ये की जिथं तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागणार आहे म्हणून. पैकीच्या पैकी मिळतात. एखादा गुण गेला तर शब्दार्थामध्ये जाऊ शकतो. ठीक आहे, ठीक आहे. त्यानंतर गणिताची 25 प्रश्न आहे. गणितामध्ये टार्गेट ठेवा 25 पैकी 25 मिळालेच पाहिजे. पण एखादा आउट ऑफ सिलेबसचा प्रश्न येत असतो. आता या भरतीमध्ये परिपूर्ण संख्या मधून आला होता, त्याचा अभ्यास तुम्ही केलेला नसणार आहे कधीच. ठीक आहे, मग 25 पैकी एखादा गेला तर इथं 24 मार्क तुम्ही टार्गेट ठेवून ठेवायचे. त्यानंतर बुद्धिमत्ताचे 25 प्रश्न, इथं 25 पैकी 25 घेतल्याच गेले पाहिजे. पण यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागणार आहे, कारण कमी वेळेमध्ये तेवढे क्वेश्चन तुमचे अटेम्प्ट झाले पाहिजे. ठीक आहे, मग इथं 25 तुम्हाला मिळाले किंवा एखादा 2 गुण कमी एखाद्या प्रश्नामध्ये तुम्ही फसले बाबा हो, ठीक आहे, तर तिथं 24 मिळाले. आता आपला सगळा जो काही खेळ चालणार आहे ना तो जीके वरती चालणार आहे. जीके महत्वाचा विषय. याच्यामधले 4 ते 5 प्रश्न प्रत्येकच ठिकाणी चालू घडामोडीचे असतात आणि चालू घडामोडीमध्ये विचारले काय जातात की बाबा कोणाची नवीन नियुक्ती झाली त्याबद्दल प्रश्न. ठीक आहे, त्याचबरोबर एखादा पुरस्कार कोणाला भेटला त्याबद्दल प्रश्न. क्रिकेट म्हणजे क्रीडा संबंधित एक प्रश्न फिक्स असतो. हे 4-5 घटक चांगले केले ना तर तुमचे 2-3 प्रश्न चालू घडामोडीचे कव्हर होतात. ठीक आहे, नवीन काहीतरी टेक्नॉलॉजी आली, नवीन एआय काहीतरी झालं त्यावरती प्रश्न आहे. हेच तुम्हाला कळालं पाहिजे. हे कळणार केव्हा आहे, जेव्हा तुम्ही झालेल्या प्रश्नांचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करणार आहे तेव्हा तुमच्या ते लक्षात येणार आहे. ठीक आहे, मग जीके मध्ये तुम्हाला 25 पैकी 15 मिळू शकतात, 20 मिळू शकतात, 10 सुद्धा मिळू शकतात. जीके विषयाचं अनालिसिस चांगलं करायचंय. बऱ्यापैकी प्रश्न जीकेचे रिपीटच होत असतात जसेच तसे, म्हणून झालेले प्रश्न तोंडपाठाच असले पाहिजे तुमचे सगळे आणि त्या प्रश्नांचं विश्लेषणामधून तुम्हाला इकडे प्रश्न दिसणार आहे पुढच्या भरत्यामध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीनं मग इथं तुम्हाला 15 मिळाले तर बघा 25 1 25 25 2 50 2 मायनस करा, इथं 48 आले. सॉरी 25 2 50 25 1 75 2 मायनस केले इथं 73 आले. म्हणजे या 75 पैकी 73 टार्गेटच ठेवायचे की 70 पेक्षा जास्त गुण मला या 3 विषयामध्ये मिळाले पाहिजे आणि 90% जे सिलेक्शन झालेले मुलं आहे त्यांना असाच क्रायटेरिया असतो की या पहिल्या 3 विषयामध्ये 70 पेक्षा जास्त आहे आणि इथं 15 आहे किंवा इथं 20 आहे. इथं 20 आले तर तुम्हाला गुण येणार आहे 93, झाले 90+ आणि येतात मुलांना. इथं तुम्हाला जर 18 आले तर 91 तुमचे मार्क होणार आहे. इथं 17 आले तर तुमचे 90 गुण होणार आहे. आणि या भरतीमध्ये 87 84 85 वरती सुद्धा काही काही मुलांचं सिलेक्शन झालं. मग या ठिकाणी तुम्हाला जर 15 गुण आले तर तुमचे गुण किती होत आहे रे, 88 होत आहे. म्हणजे तरी सिलेक्शनचे चान्सेस खूप जास्त आहे. पण अशी पद्धत पाहिजे, असं तुम्ही टार्गेट ठेवलं पाहिजे, तेव्हा तुम्हाला 90+ गुण मिळणार आहे. आणि या 90+ गुणांसाठी तुम्हाला अशा पद्धतीनं नियोजन करायचं आहे. ठीक आहे, म्हणून पोलीस भरतीची दमदार तयारी अशाच पद्धतीनं चालू ठेवा. लवकरात लवकर जाहिरात येणार आहे आणि त्या जाहिरातीमध्ये जेवढ्या जागा असतील त्या जागांपैकी एक जागा तुम्हाला फिक्स करायची आहे. पोलीस भरती असेल, वनरक्षक असेल, या संपूर्ण तयारीसाठी आपल्या डिफेन्स फॅक्टरी या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. इथून पुढे महत्त्वाची अपडेट असेल, माहिती असेल, नियोजन असेल किंवा संपूर्ण जी तयारी असेल तुमची गणित बुद्धिमत्ताची, वनरक्षकला इंग्रजी अवघड जात असतं तर इंग्रजी सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने आपण शिकवत असतो. ठीक आहे, ते सुद्धा तुमचं कव्हर करून घेऊ आपण. फक्त तुम्ही सपोर्ट करा चांगल्या पद्धतीनं, तुमच्या मित्रांना व्हिडिओची लिंक शेअर करा. अजून तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. जर तुम्हाला तयारी करायचीच असली, ऑनलाईन बॅच पाहिजे असली तर महाराष्ट्र अकॅडमी वरती स्वप्न खाकी 2.0 ही बॅच उपलब्ध आहे बघा. या बॅच मध्ये संपूर्ण सिलेबस तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स आपण कव्हर करतोय, होमवर्क नोट्स देतोय. जर तुम्हाला बॅच नाही पाहिजे असली तर महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून ठेवा. त्यामध्ये फ्री तुम्हाला नोट्स मिळणार आहे. गणिताच्या नोट्स फ्री, बुद्धिमत्ताच्या फ्री, मराठीच्या फ्री, जीकेच्या फ्री. त्याचा तरी लाभ तुम्ही त्या ठिकाणी घ्या. ठीक आहे, अजून काही अडचण असली तर नक्की कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या डिफेन्स फॅक्टरी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.